निवेदन दिलेलं आहे? आज आम्ही प्रशासकांना भेटून निवेदन दिलेलं आहे की 410 संस्था ज्या SIT चौकशीच्या खाली होत्या, तर त्यांना नोटीस गेलेली आहे की तुमचं सभासदत्व का रद्द करू नये याचा खुलासा मागण्याची. आणि त्या पद्धतीनं काही संस्था परवा दिवशी गोकुळमध्ये आल्या होत्या. इथे भाषणं वगैरे झाली, तर थोडक्यात त्याला मोर्चाचं स्वरूप दिलं गेलं. तर आमचं असं म्हणणं होतं की या संस्थांशी चर्चा करून त्यांचे खुलासे, आत्ता फक्त नोटीस पाठवलेली आहे, कुठली कारवाई केलेली नाहीये, त्यामुळं खुलासा देऊन चर्चेअंती काहीतरी निर्णय घ्यावा. त्यामध्ये आम्ही असं पण म्हटलेलं आहे की या संस्थांचं जर दूध आपल्याला येत असेल तर पूर्वी उपविधीमध्ये, म्हणजे अजूनही ती तरतूद आहे उपविधीमध्ये गोकुळच्या, की तुम्ही संघाचे सभासद राहू शकता, तुम्ही 50 लिटरच्या आत जरी दूध पुरवठा करत असाल तरी सुद्धा तुमचे आर्थिक व्यवहार हे संघाशी राहतील, पण तुम्ही ब वर्ग सभासद म्हणून राहाल तिथे. आणि मतदानाचा अधिकार इतक्यात देता येणार नाही. हा उपविधी संघाचा आहे, तो आज झालेला नाहीये, तो खूप पूर्वीपासून झालेला आहे. आणि मला असं वाटतंय की त्यामुळंच आज गोकुळ इतका मोठा झालेला आहे, कारण तो या अटी नियमांना धरून आजपर्यंत गोकुळनी त्याची वाटचाल केलेली आहे. हे उपविधी खूप जुने आहेत आणि त्याच्यामुळं हा सहकार आज टिकून आहे. नाहीतर तुम्ही बघताय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे अनेक दूध संघ असतील, महालक्ष्मी असेल, शेतकरी असेल, हे दूध संघ काही उपविधी न पाळण्यामुळे संपलेले आहेत. आणि मला असं वाटतंय की लोकांनी पण, संस्थांनी पण सहकार्य करावं प्रशासकांना. हे प्रशासकांनी मुद्दामून करतायत, शासन मुद्दामून करतंय, अशातला भाग नाहीये. ह्या रुटीन चौकशा आहेत. कुठलीही इलेक्शन आली तर आपण जशी मतदार यादी तयार करतो त्याच्यामध्ये छाननी होते. आता आपली साधी विधानसभा लोकसभेची मतदार यादी करताना पण बाबा तो तिथला रहिवाशी आहे का नाही, दुबार झालंय का, कोणी इकडचं तिकडे नाव नोंदवून घेतलंय का, या जातात. त्याच पद्धतीनं कॉपरेटिव्हची इलेक्शन असते, तर त्याच्यामध्ये हे उपविधी पाळलेत का, या उपविधीपैकी कुठल्या उपविधीचं उल्लंघन झालेलं आहे का, या पद्धती बघितल्या जातात. राहिला प्रश्न, कालच्या त्यांच्या निवेदनामध्ये हे होतं की खूप मोठं आर्थिक नुकसान होईल, संस्थांवर उपासमारीची वेळ येईल, तर असं काही होणार नाही. तेच आम्ही आता त्यांच्याशी बोलत होतो की ब वर्ग सभासद म्हणून यांना कायम जर ठेवलं तर यांचा आर्थिक व्यवहार संघाशी चालू राहील आणि पुढच्या पंचवार्षिकमध्ये त्यांना पुन्हा एकदा व्यवस्थित उपविधीमध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याप्रमाणे दुधाचा पुरवठा करून पुन्हा एकदा अवर्ग सभासद होण्याची संधी देता येईल. म्हणजे इतकी ही सोपी प्रक्रिया आहे. आणि मला असं वाटतं की एक तुमच्या माध्यमातून रिक्वेस्ट करायची की ही रुटीन प्रोसेस आहे कुठल्या पण कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या इलेक्शनची, मग ते गोकुळ असू देत किंवा कुठलेही सहकारी साखर कारखाने असू देत, ही कोऑपरेटिव्हची एक रुटीन पद्धत आहे. तर त्याच्यामध्ये जर राजकीय हस्तक्षेप आपण नाही वाढवला तर प्रशासक सुद्धा व्यवस्थित काम करू शकतील किंवा प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल. त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन, म्हणजे संस्थांच्या मध्ये आणि प्रशासकांच्या मध्ये कम्युनिकेशन घडवून आणणं हे खरं तर राजकीय लोकांचं काम असतं, ना की संस्थांना प्रशासकांच्या विरोधात भडकवणं हे आपलं काम आहे. भविष्यात आम्ही शेवटी महायुती म्हणून आमचे सगळ्यांचे विचार एकच आहेत, तेही त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या संस्थांना पाठिंबा देतात. आम्ही आमच्याकडे ज्या संस्था आलेल्या आहेत त्यांचं निवेदन घेऊन इथे आलेलो आहे. त्यामुळं आम्ही सगळेजण जरी संस्थांच्या बाजूने उभे असलो तरी सुद्धा माझं रिक्वेस्ट राजकीय लोकांना पण राहील आणि संस्थावाल्यांना पण राहील की चर्चेतून मार्ग निघू शकतो. नुसतं नोटीस पाठवली म्हणजे तुमचं सभासदत्व रद्द झालं असा त्याचा अर्थ होत नाही. अजून तुम्हाला खुलासा देण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि ज्या काय असतील तर तुम्ही खुलासा देऊन त्यातनं मार्ग निघू शकतो.